अयोध्येमध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं योगी आदित्यनाथ तडकाफडकी अयोध्येमध्ये दाखल. गर्दीचं योग्य व्यवस्थापन न केल्यानं अधिकाऱ्यांवर संतापले योगी. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावर विशेष अधिवेशन घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं वक्तव्य. मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून सर्वेक्षण. 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण. मराठा सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी अडचणी. गोखले इन्स्टिट्यूटने बनवलेलं ॲप वारंवार पडतंय बंद. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा 4था दिवस. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा इशारा. भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल. नाशिकमधील महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्र लढेल पण देश जिंकेल, ठाकरेंचा एल्गार. रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं धैर्य, शौर्य, संयम. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची श्रीरामाशी तुलना, तर रावणाचा उल्लेख करत भाजपवरही निशाणा. राम कोण आणि रावण कोण हे जनतेला माहिती आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे रावण वृत्तीचे लोक आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचे पुरावे कपाटातून गायब. आमदार अपात्रता सुनावणीत साक्ष नोंदवताना जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक माहिती. रवींद्र वायकर आज ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती. वकिलांमार्फत ईडीकडे अधिकचा वेळ मागितला. आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करणार. खासदार सुळे ईडी कार्यालयापर्यंत सोबत जाणार. चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर मुंबई कार्यालयात. राज्यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या 6,70,000. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. महिला मतदारांची संख्या 3 लाखांनी वाढली. पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीचं काम करताना 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलची धडक. तिघांचाही जागीच मृत्यू. वसई आणि नायगाव स्थानकामधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.